तर आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याचा मुद्दा असा आहे की 22 फेब्रुवारी 2026ला आम्ही RSSच्या मुख्यालयावर महामोर्चा काढणार आहोत। हा मोर्चा माननीय वामन मेश्राम साहेब जे भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात निघणार आहे। आणि हे जे आमचं आंदोलन आहे 22 फेब्रुवारीच्या अगोदर आम्ही त्याची 4 टप्प्यात तयारी केलेली आहे। त्याच्यामध्ये 7 जानेवारीला आम्ही निवेदन दिलं आहे प्रत्येक कलेक्टर ऑफिसला 725 जिल्ह्यामध्ये। त्यानंतर 19ला आम्ही प्रत्येक कलेक्टर ऑफिसवर धरणा आंदोलन केलेलं आहे आणि त्यानंतर 28 जानेवारीला आमची संपूर्ण 725 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी प्रदर्शन रॅलीचं आयोजन होतं। परंतु माननीय अजित पवारांचं अकाली निधन झाल्यामुळे आम्ही आमचा जो मोर्चा होता तो कॅन्सल केला आणि हा मोर्चा RSS आणि BJP हे जे आमच्या मूलभूत अधिकाराचं हनन करत आहे, उल्लंघन करत आहे। जसं आम्हाला संविधानाचे 19 आर्टिकल, संविधानाचे 14 आर्टिकल, 21 आर्टिकल या अन्वये आम्हाला शांततेने सभा घेण्याचा, शांततेने मोर्चे काढण्याचा, त्यानंतर आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे। तर हे आमच्या जे मूलभूत अधिकार आहे त्याच्यावर गदा आणत आहे आणि आमचं राष्ट्रीय जे अधिवेशन होतं मामसेटचं हे ऐनवेळी याची परमिशन रोखल्या गेली। तिथे आमचा करोडो रुपये खर्च झालेला होता, आमचे लाखो लोकांनी तिकीटं काढलेली होते। तर ही परमिशन OBCची जातीने जनगणना होत नाही त्या IIMचा जो मुद्दा होता त्याच्यावर चर्चा होणे म्हणून रद्द करण्यात आली, ऐनवेळी रद्द करण्यात आली। आणि त्याच्यामुळे हे जे कार्य आहे सगळं संघाच्या कार्यालयातून चालतं, म्हणून आम्ही संघाच्या कार्यालयावर 22 फेब्रुवारीला मोर्चा काढणार आहे। त्याच्या मोर्चात किती लोकसंख्या असू शकते का? 300 ते 500 पर्यंत असते। म्हणजे RSSच्या याच्या मोर्चा त्याच्यामध्ये देशभरातून 10 लाख लोक येतील।